अल्पवयीन मुलीच्या हत्येसंदर्भात प्रशासनाने गांभीर्याने तपास करावा. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचे आदेश. चोरा येथील मृतक मुलीच्या घरी भेट. भद्रावती तालुक्यातील चोरा येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू हा अतिशय दुर्दैवी असून संशयास्पद सुद्धा आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मृतक मुलीच्या आईवडिलांकडून तसेच संबंधित यंत्रणांकडून घेतली आहे. मृतक मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिशय गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करावा असे निर्देश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दिले. विश्रामगृह येथे आयोजित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पुढे ॲडव्होकेट मेश्राम म्हणाले, 20 मार्च 2025 रोजी चोरा येथील अश्विनी आसुटकर या अल्पवयीन मुलीची हत्या की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आरोपी हा 22 वर्षाचा असून त्या मुलाने तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दुर्दैव म्हणजे याच गावात पोक्सोची दुसरी घटना घडल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे. जिल्हा प्रशासनाने अशा घटनांना तात्काळ आळा घालावा. जिल्हा प्रशासन, पोलीस विभागासह सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग या विभागाने सुद्धा अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आयोग म्हणून या घटनेत दिरंगाई झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. ज्या डॉक्टरांच्या टीमने मृतक मुलीचे पोस्टमार्टम केले आहे त्या डॉक्टरांना सुद्धा तात्काळ प्रभावाने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच वरोड्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी नियोमी साटम यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने तपास करावा. मृतक मुलीच्या आईवडिलांनी शंका 9 जणांवर असून या सर्व 9 जणांचे फोनचे चाट, CDR, सोशल मीडिया आदींची तपासणी करावी. अशा प्रकरणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून 3 लाख ते 10 लाख रुपये मदतीची तरतूद आहे. ही तरतूद संबंधित कुटुंबाला मिळवून देण्यासाठी विभागाने प्रयत्न करावे. जिल्ह्यात एकूण पोक्सोच्या घटना किती, ॲट्रॉसिटीच्या घटना किती याचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाबद्दल प्रशासनाने 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देशही ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दिले. चोरा येथे मृतक मुलीच्या घरी भेट. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी भद्रावती तालुक्यातील चोरा येथे मृतक मुलीच्या घरी भेट दिली. तसेच आई वडिलांसोबत व आजीसोबत चर्चा करून संपूर्ण प्रकरण जाणून घेतले. यावेळी वरोड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नियोमी साटम, वरोड्याचे उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे, तहसीलदार श्री भांडारकर, पोलीस निरीक्षक श्री पारधी, आयोगाचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट राहुल झामरे आदी उपस्थित होते.